नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आता आपण या ठिकाणी इयत्ता 10वीमधील 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण हा धडा पाहणार आहोत. सुरुवातीला आपण यामधली वॉर्मिंग अप यामध्ये असणारे इतर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या बघणार आहोत. चिटचॅट 1 फॉर ग्रुप ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. सुरुवातीला आपण काय करायचं आहे, इथं 3-4 जणांचे ग्रुप तयार करायचे आहेत आणि खाली जे पुस्तकाविषयी मुद्दे दिलेले आहेत त्याची चर्चा करायची आहे. कुठले मुद्दे आहेत बघा. युअर फेवराईट बुक, तर याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचं आवडतं पुस्तक. त्यानंतर ते जे पुस्तक आहे ते कुठल्या प्रकारचे आहे, टाईप ऑफ बुक, मग ते शॉर्ट स्टोरीज आहे, बायोग्राफी आहे, थ्रिलर आहे की ॲडव्हेंचर आहे, सायन्स फिक्शन किंवा हिस्टॉरिकल इत्यादी, ते कुठल्या प्रकारचे आहे त्याच्यावर चर्चा करायची. त्यानंतर त्या पुस्तकाचा लेखक, ऑथर किंवा रायटर. त्यानंतर त्या पुस्तकामध्ये असणारी मेन कॅरेक्टर्स म्हणजे पात्रे. त्या पुढचा मुद्दा बॅकग्राऊंड, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्या टाईम अँड प्लेस त्या पुस्तकाची. त्यानंतर प्रॉब्लेम किंवा डिलेमा आणि शेवटचा आहे एनी स्पेशल मेसेज, तर त्या पुस्तकातून कुठला संदेश दिलेला आहे. तर या सगळ्या मुद्द्यांची काय करायची आहे, ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा. यू हॅव रिसेंटली रीड अ शॉर्ट स्टोरी ऑर नॉवेल ऑर ड्रामा ऑर सायन्स फिक्शन ऑर गोस्ट स्टोरी. तुम्ही अलीकडेच काय केलेले आहे, एखादी लघुकथा, कादंबरी, नाटक किंवा विज्ञानकथा किंवा एखादी भूतकथा तुम्ही वाचलेली आहात. राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉईंट्स दॅट मेड यू लाईक द बुक अँड 2 or 3 ड्रॉबॅक्स इट हॅज. फिल देम अप इन द ट्री डायग्राम. तर ते तुम्ही जे पुस्तक वाचलेले आहात त्यातले 3 मुद्दे काय करायचे आहेत, 2 ते 3 मुद्दे तुम्हाला का आवडली एखादं पुस्तक, आणि 2-3 मुद्दे विकनेसेस लिहायचे आहेत म्हणजे उणिवा लिहायच्या आहेत, त्या पुस्तकामध्ये असणाऱ्या कमतरता. आणि इथं खाली त्याचं रेटिंग पण करायला सांगितलेलं आहे, त्याला मूल्य द्यायला सांगितलेलं आहे. तर या नेम ऑफ द बुक, इथं तुम्ही जे पुस्तक वाचलेलं आहात त्याचं नाव, त्याच्या लेखकाचं नाव ते लिहायचं आहे. स्ट्रेंथमध्ये जे 3 वाक्य तुम्ही लिहिणार आहात तर ती स्ट्रेंथमध्ये म्हणजे लक्षणीय मुद्दे त्या पुस्तकातले, चांगले तुम्हाला म्हणजे भावलेले मुद्दे की ज्यामुळं तुम्हाला ते पुस्तक आवडले, ते 3 मुद्दे इथं लिहायचे आहेत. आणि विकनेसमध्ये तुम्हाला त्या पुस्तकामध्ये ज्या उणिवा दिसल्या त्या उणिवा या ठिकाणी लिहायच्या आहेत. आणि शेवटी जे रेटिंग दिलेलं आहे ते मूल्य ठरवायचं आहे. पुस्तक जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं. जास्त आवडलं नसेल तर वर 1 स्टार तुम्ही देऊ शकताय. जरा सरासरीनं आवडला असेल तर 2, गुडमध्ये बसत असेल तर 3 आणि व्हेरी गुड 4 आणि एक्सलंट फारच जर आवडलेलं असेल तर तुम्ही 5 मुद्दे त्या ठिकाणी स्टार देऊ शकतो. अशा प्रकारे रेटिंग करायचं आहे. पुढचा बघा ॲक्टिव्हिटी. डिटर्मिनर्स आर वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाउन or noun phrase and occur before them in a sentence. Determiners provide a context to the noun they precede. They may be. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. तर डिटर्मिनर्स म्हणजे व्याप्तिवाचक शब्द. तर हे नाउन किंवा व्यक्तिवाचक शब्द म्हणजे काय बघा. तर नाउन किंवा नाउन फ्रेजपूर्वी वापरले जाणारे व त्या नामांचा किंवा नाम शब्दसमूहांचा अर्थ मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हटलेलं आहे, डिटर्मिनर्स म्हटलेलं आहे. व्याप्तिवाचक शब्द म्हटलेलं आहेत. मग ते व्याप्तिवाचक शब्द काय काय असू शकतात बघा. आर्टिकल्स, व्याप्तिवाचक शब्दामध्ये आर्टिकल येऊ शकतं, त्याच्यामध्ये ए अँड द असे शब्द आहेत. त्यानंतर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह असू शकतात, त्याच्यामध्ये धीस, दॅट, धीज, दोज, विच अशासारखे शब्द येतील. पजेसिव्ज असू शकतात. पजेसिव्समध्ये बघा माय, युअर, आवर, देअर, हिज, हर इट्सेट्रा. माय फ्रेंड्स, हर फ्रेंड्स असेही शब्द असू शकतील. त्यानंतर क्वांटिफायर्स
क्वांटिफायर्स म्हणजे काय, परिमाणदर्शक. तर याच्यामध्ये प्रमाण दाखवणारे फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, इच, सम, इट्सेट्रा. आणि शेवटचा जो घटक आहे तो न्यूमरल्स म्हणजे क्रमवाचक संख्या. याच्यामध्ये 1 असेल, 4, 100, फर्स्ट, फोर्थ, 100, तर अशा पद्धतीनं. तर असे काय येऊ शकतात, हे डिटर्मिनर्स नामाच्या पूर्वी येऊ शकतात वाक्यामध्ये. तर याला अनुसरून काय केलेलं आहे बघा, खाली ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायला दिलेली आहे. तर पहिलं वाक्य काय आहे, माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स. तर याच्यामध्ये कुठलं डिटर्मिनर आलेलं आहे, अ फ्यू आलेला आहे. मग अ फ्यू हे काय बसते बघा, कुठल्या प्रकारामध्ये येते अ फ्यू, तर क्वांटिफायर्समध्ये येतं. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. तर या ठिकाणी काय आलेलं आहे, युअर हे डिटर्मिनर आलेलं आहे आणि युअर हे कशामध्ये येतं, पजेसिव्हजमध्ये येतं. तिसऱ्या वाक्यामध्ये विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री. तर याच्यामध्ये काय येतं, द म्हणजे आर्टिकल आलेला आहे. दीज आर सम टॉयज. याच्यामध्ये दीज आणि सम हे 2 डिटर्मिनर्स आलेलं आहेत. दीज डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये येतं आणि सम हे कशामध्ये येतं, क्वांटिफायर्समध्ये येतं. दीज टॉयज आर न्यू पुढच्या वाक्यामध्ये, त्यामध्ये दीज हा शब्द आलेला आहे आणि तो कशामध्ये येतो, दीज हा डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये येतो. आणि 6व्या वाक्यामध्ये दॅट डॉक्टर इज ॲन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स. तर याच्यामध्ये मेनी हा शब्द आलेला आहे आणि मेनी हे कशामध्ये येतं, क्वांटिफायर्समध्ये येतं. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. आता आपण धडा बघूया. बघा, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. तर बुक रिव्ह्यू म्हणजे काय, समीक्षा करणे किंवा परीक्षण करणे असं आपण म्हणतो. तर स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे, R.K. नारायण. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला जो धडा अभ्यासाला दिलेला आहे ते या पुस्तकाचं समीक्षा केलेली आहे. त्या पुस्तकाविषयी सुरुवातीला थोडंसं दिलेलं आहे, अ लिटल बिट अबाउट द बुक. त्यानंतर त्याचे सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजे त्याची वैशिष्ट्य दिलेले आहे आणि अबाउट द ऑथर आणि लेखकाविषयी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं या मुद्द्यांना अनुसरून काय केलेलं आहे, पुस्तकाचं समीक्षण किंवा परीक्षण केलेलं आहे. आपण बघूया. अ लिटल बिट अबाउट द बुक. या ठिकाणी बघा पुस्तकाचं फोटो पण इकडं आपल्याला साईडला दाखवलेला आहे. आता सुरुवात करूया आपण. अ लिटल बिट अबाउट द बुक म्हणजे काय, पुस्तकाबद्दल थोडेसे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वूड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. तर समीक्षा करत असताना सुरुवातीला काय सांगितलेलं आहे बघा, तर या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने काय होईल, कथेचा सार बिघडवून टाकल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणं योग्य ठरेल असं म्हटलेलं आहे. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under British rule. Like बघा, स्वामी हा कसा होता, मिस्चिवस म्हणजे काय, खोडकर होता. स्वामी हा कसा होता, खोडकर होता. तर या ठिकाणी काय केलेलं, ही जी कथा आहे ती कथा कुठल्या काळातली आहे, तर भारतावर ज्या वेळेला ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. तर स्वामी हा जो मुलगा आहे तो किती वर्षाचा, 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे. लाईक मोस्ट किड ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे
at one place and absolutely hates school, even worse mathematics. तर इतर अनेक मुलांच्या सारखा, त्याच्या वयाच्या असणाऱ्या अनेक मुलांच्या सारखा स्वामी हा एक काय होता, एका जागी स्वस्थ न बसणारा आणि शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे गणिताचा अतिशय तिटकारा असणारा हा मुलगा होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. नाईटमेअर म्हणजे काय, शिक्षा किंवा एक भयानक अनुभव. तर त्याच्या दृष्टीनं शाळा म्हणजे काय होती, नाईटमेअर म्हणलेलं आहे. शाळा म्हणजे एक भयंकर शिक्षाच त्याला वाटायची. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. बघा, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर एका म्हणजे या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. म्हणजे तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि प्रत्येक वेळी वडिलांकडून मार कसा खातो, या घटना इथं आपल्याला या पुस्तकात दिसून येतात. ज्याच्यासारख्या अनेक घटना इथं दाखवलेल्या आहेत. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. तर स्वामी हा एक काय आहे, अतिशय बडबड्याचा लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची ही काय आहे, पद्धत आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु सत्य त्याला अवघड मार्गानेच समजते, सहजासहजी समजत नाही. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हरॅश समबडी. ब्रॅकेटमध्ये काय म्हटले, अनलाईक किड्स टुडे. बघा, तर त्याला इतर मुलांप्रमाणे म्हणजे त्या काळामध्ये जी अनेक मुले होती त्यांच्याप्रमाणे त्याला काय करायला आवडत होतं, तर उन्हात खेळायचं. प्ले अंडर द सन, किक समथिंग वस्तूनं लात उडवायची, क्लाइंब ट्री म्हणजे काय, झाडावर चढायचं, ब्रेक समथिंग काहीतरी मोडतोड करायची, अँड हॅरॅश समबडी म्हणजे काय, हॅरॅश म्हणजे काय, त्रास देणे, कोणाला तरी त्रास देणे. अशा सगळ्या गोष्टी त्यालासुद्धा आवडायच्या. आणि कंसामध्ये काय म्हटले बघा, अनलाईक किड्स टुडे म्हणजे जे आत्ताच्या मुलांना आवडत नाही, पण त्या काळामध्ये ह्या गोष्टी सगळ्या करायला लहान मुलांना त्या काळात आवडायच्या, तशाच्या स्वामीलासुद्धा आवडत होत्या. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. आता कंसामध्ये म्हटलेलं आहे की भारतात आजही ठिकाणी तसे दिसते. बघा, वागणे हे असंच असतं. अ टेक्नॉलॉजी इजंट अ बिग इन किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवोक. तर त्या म्हणजे आत्ताच्या मुलांनाही किंवा त्या काळातल्या मुलांनाही मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान नसतं. फक्त त्यांना काय करायचं असतो, दंगामस्ती करायची असते. दंगामस्तीमध्येच त्यांना रस असतो. टू प्ले हॅवोक म्हणजेच काय, दंगामस्ती करणे किंवा हाहाकार माजवणे, हेच लहान मुलांना आवडत असतं. इन व्हॉट वेज इज स्वामी इज अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर. तर स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता, असा प्रश्न केलेला आहे. बघा, कसा होता बघा. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, एक्सप्लेनिंग एक्सक्युसाइटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. तर एक्सक्युसाइटली म्हणजे काय बघा, तर उत्कृष्टपणे, काय त्याचा अर्थ येतो,
उत्कृष्टपणे आणि पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन. तर इथं नारायण यांनी काय केलेलं आहे, 10 वर्ष वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो, हाऊ ही थिंक्स, आणि व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, आणि जगाकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो, याच्या मुळाशी जाऊन काय केलेलं आहे, नारायण यांनी सखोल असं वर्णन केलेलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. म्हणजे जसजशी आपण कथा पुढे वाचत जाऊ तसा वाचक जो आहे तो स्वतःला काय करतो, स्वामीत पाहू लागतो. म्हणजे स्वतः आपण त्या ठिकाणी आहोत, त्या पात्रामध्ये जाऊन पाहतो आणि त्या पात्राशी त्याची जवळीक निर्माण होते. हीच काय आहे, दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. तर हीच नारायण यांच्या लेखनाची काय आहे, जादू आहे. म्हणजे त्यांचं लेखन किती चांगलं असणार आहे बघा. वाचकाला काय वाटतं, जणू काय आपण ते पात्र आहोत एवढी जवळीकता निर्माण होते. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये. आता या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मेअरली an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. तर स्वामी आणि मित्र हे R.K. नारायण यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचनाचा पुरेपूर आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांच्यासाठी हे पुस्तक जे आहे ते साहित्य म्हणून सुद्धा फार मोठी मौलिक आणि साहित्यिक मूल्यसुद्धा जपते. म्हणजे बघा, साहित्य पण म्हणून हे पुस्तक वापरलं जाते, त्याचबरोबर ते वाचनाचा आनंदसुद्धा आपल्याला देतं. हे पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक जे आहे ते वाचनासाठी कुणाकुणासाठी चांगलं आहे, तर किड्स लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन यांच्यासाठी सुद्धा काय आहे, वाचनासाठी चांगलं पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाईडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. तर आशिया खंडामध्ये म्हणजे वाचनासाठी तर ते चांगलं आहेच, पण आशिया खंडामध्ये अनेक शाळांमध्ये हे पुस्तक जे आहे ते पुस्तक साहित्याचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक विषय म्हणून सुद्धा काय केलं जातं, अभ्यासलं जातं. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. बघा, म्हणजे अभ्यासलेख साहित्य म्हणून अभ्यासलं जाते म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये वापरलेले जे व्याकरण आहे किंवा शब्द शैली जी आहे ती किचकट आहे असं नाही. तर ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. खरे तर हे पुस्तक त्याच्या अगदी काय आहे, विरुद्ध आहे. स्वामी अँड फ्रेंड्स is written in such simple English it is hard to imagine that it is the work of such a literary genius like R.K. नारायण. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या एका जिनियस म्हणजे काय, एका विद्वान साहित्यिकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे याच्यावर विश्वासच बसत नाही. The English used in the book is both plain and simple without any troubling words for the kids. तर यातील भाषा समजायला कशी आहे, अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीनं खूप म्हणजे अगम्य शब्द नसणारी, कठीण शब्द नसणारी अशी आहे. साधी छोटी वाक्य बघा. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. साधी छोटी वाक्य पुस्तकाचे वाक्य काय करते, पुस्तक जे आहे पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकते. म्हणजे अगदी साधी आणि छोटी वाक्य याच्यामध्ये घातलेली आहे.
It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. तर पुस्तकाच्या वर्णनामध्ये असं म्हटलेलं आहे की एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळं आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलांवर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक जे आहेत ते चिंतित होऊ शकतात असं त्या वर्णनात म्हटलेलं आहे. कारण मुळात हे पुस्तक कशाविषयी आहे तर स्वामी नावाच्या या खोडकर मुलाविषयी आहे आणि ते वाचून काय होतील आणखीनच आपली मुलं खोडकर होतील की काय अशी पालकांना चिंता आहे असं वर्णनात म्हटलेलं आहे. बट द बुक इज ॲज सच दॅट it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in the perspective. encompass म्हणजे काय तर समाविष्ट करणे. किंवा त्याला आणखी दुसरा शब्द बघा म्हणजे या पुस्तकामध्ये परामर्श घेतलेला आहे. म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये तर पण या मुलांच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचं या पुस्तकातून दर्शवलेलं आहे. जरी हे पुस्तक खोडकर करणाऱ्या मुलाविषयी जरी असलं तर त्या खोड्या कशा आहेत शुद्ध आणि निरुपद्रवी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. बघा आणि अशा खोड्या किंवा मस्ती करणारा हा स्वामी केवळ म्हणजे खूप प्रेमळ आणि हळवा आणि तितकाच काय आहे सेन्सिटिव्ह म्हणजे काय संवेदनशील मुलगा आहे हेही आपल्याला यातून जाणवते. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. तर हेही खरं आहे की अशी जी खोडसाळ मुले असतात ती सर्वात जास्त काय असतात सेन्सिटिव्ह असतात म्हणजे संवेदनशील असतात आणि प्रेमळ असतात. लोकांशी ती प्रेमाने वागत असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम आर के नारायण यांनी काय केलेलं आहे आपल्या कथेतून केलेलं आहे. काय पोचवण्याचं काम केलेलं आहे तर जी खोडसाळ मुले असतात तीच काय असतात प्रेमळ असतात किंवा संवेदनशील असतात. ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आपल्या कथेतून केलेलं आहे. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम असे काय आहे हे पुस्तक आहे. आता शेवट बघा अबाउट द ऑथर लेखकाविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम आर के नारायण. तर आर के नारायण हे काय आहे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. तर जे अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये जे काही भारतामध्ये साहित्य निर्मिती झालेली आहे त्यामध्ये यांचे योगदान काय आहे मोठे आहे. अँड धिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड.
तर हे पुस्तक म्हणजे काय बघा, ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय नेमकं हे पुस्तक आपल्याला सांगते. आता त्यांची बघा अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्ल्यूड, इतर आणखी लेखन बघा नारायण यांनी केलेले, तर त्याच्यामध्ये मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज, आणि ही पुस्तकं शिवाय आणखी जे साहित्य जे आहे त्याच्यामध्ये द रामायण, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्शन ऑफ द इंडियन इपिक, जे एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, अँड द महाभारत, आधुनिक भारतीय महाकाव्य, अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्शन ऑफ द इंडियन इपिक, म्हणजे एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, म्हणजे रामायण आणि महाभारत ही दोन्ही पुस्तकं या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्य कृतींपैकी एक आहेत. हे लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला आवड असल्यास तुम्ही त्यांचे हे साहित्य काय करा, जरूर वाचा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी धडा पाहिलेला आहे. धन्यवाद.